डिक्टेटरशिप अर्थात हुकुमशाही गव्हर्नमेंटचे एक असे स्वरूप ज्यामध्ये एका व्यक्तीकडे अथवा गटाकडे प्रभावी घटनात्मक मर्यादांशिवाय पूर्ण शक्ती असते. 14व्या शतकाच्या उत्तरार्धातील लॅटिन शब्द डिक्टर ज्याचा अर्थ रिपीट किंवा वारंवार बोलणे असा होतो. जसे डिक्टेटरशिप असणारा प्रदेश एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये असतो आणि तो व्यक्ती अथवा गट जनसामान्यांच्या जीवनावर संपूर्ण कंट्रोल करतो, ज्यामध्ये समानतेचा हक्क, भाषिक स्वातंत्र्य, धर्म, वंश, जात, लिंग हे न मानता डिक्टेटरच्या नियमावलीनुसार प्रजेने वागणं भाग असतं, अन्यथा कठोर दंड दिला जातो. डिक्टेटर जे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे डावपेच करण्यासाठी ओळखले जातात. असे डिक्टेटर्स ज्यांनी प्रजेला स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी स्वार्थी वृत्ती वापरून कसलीही तमा न बाळगता छळले आणि प्रजेला अन्याय सहन करावा लागला. त्यासाठी डेमोक्रेसी महत्त्वाची असते, जिथे लोकांच्या कल्याणासाठी लिंगभेद, वर्णभेद याची तमा न बाळगता सर्व समभाव मान्य करून लोकांच्या मताद्वारे शासन अथवा सरकार निवडून संविधानात नमूद केल्यानुसार एका वरच्या पातळीपासून तर देशाच्या शेवटच्या व दुर्गम भागांपर्यंत समान न्यायव्यवस्था, सोयी, योजना पोहोचवण्यासाठी कार्य करत असतो. डिक्टेटरशिपमध्ये जसे स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रजेला किंवा लोकांना अन्याय सहन करावा लागतो, पण लोकशाहीमध्ये प्रस्थापित शासन अथवा सरकार प्रजेसाठी कार्यरत असते, जिथे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वास्तव्याचे स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य असते. थोडक्यात लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून चालवून घेतलेले राज्य म्हणजेच लोकशाही. तर आज आपण डेमोक्रेसी का महत्त्वाची आहे हे समजून घेतले. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.